नमस्कार. उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हणलं की यात्रा जत्रा सुरूच असतात. तर आम्हीही मस्त कंपनीमध्ये मटणाचा बेत केलेला होता. इथे माझा भाऊ मस्तपैकी चूल पेटवून देत होता आणि चूल पेटवून झाल्यावरती छान असं आम्ही पातेलं ठेवलं. पातेलं थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं. आपल्याला मटणाचं आधी अळणी शिजवून घ्यायचं आहे. मटण छान आम्ही पातेल्यामध्ये शिजवून घेणार होतो. तर आता इथे मी बारीक 2 ते 3 कांदे छान चिरून घेतलेले होते. ते आधी यामध्ये मी घालून घेतले. कांदा आपल्याला छान असा गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. पातेलं थोडंसं हलत होतं. नंतर आम्ही त्याला छान फरशीने ॲडजस्ट केलं. त्यामुळं ते नंतर हलायचं बंद झालं. तर व्यवस्थित कांदा असा हलवून घेतला. कांदा हलवून घेतल्यानंतर इकडे आम्ही 4 किलो मटण आणलेलं होतं. तर ते मटण मी एकाच पाण्याने धुवून घेतलं. कोणी म्हणतं मटण धुवून घ्यायचं नाही, कोणी म्हणतं धुवून घ्यायचं. तर इथे मी एकदाच फक्त धुवून घेतलेलं होतं. एकदाच पाणी घातलं आणि ते पाणी निथळून काढून डायरेक्टली मटण शिजायलाच घातलेलं. तर पाण्यात मटण एकदा छान चोळून घेतलं. इकडे कांदाही आपला छान परतला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता कांदा छान परतला गेला की यामध्ये साधारण मोठा 1 चमचा मी हळद घातलेली होती. आणि आता यामध्ये मीठ किती घालायचं, तर 4 किलो मटण होतं त्यासाठी मी साधारण 8 चमचे मीठ घातलेलं होतं. आता मीठ घातल्यानंतर एकदा हलवून घेतलं आणि पाणी काढून घेतलेलं हे मटण डायरेक्टली आपण या पातेल्यामध्ये घालून घेतलं. पातेल्यामध्ये मटण घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं हे मटण आपण एकदा हलवून घेणार आहोत. तर हे मटण मी छान व्यवस्थित असं हलवून घेतलं. तुम्ही पाहू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये मटण होतं त्यामुळे हलवायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. तर हे एकदा हलवून घेतल्यानंतर यावरती मी परात झाकून ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं. तर असं हे पाणी वरती गरम करून घेतलं आणि आता हे पाणी आपण 2 ते 3 मिनटं छान गरम करून घेणार आहोत. थोडंसं कोमट झालं की आता एका फडक्याने मी ही परात धरली, कारण आग भरपूर लागलेली चुलीला आणि त्यामुळे आपली परात जी आहे ती साईडनेही गरम झालेली होती. तर व्यवस्थित धरून मी यामध्ये ओतून घेतलं आणि अशा प्रकारे 2-3 वेळा परातीत पाणी ठेवून हे मटण छान शिजवून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता एकदा मी व्यवस्थित हलवून घेतलं. आता मटण बनणार म्हटलं की घरातले सगळेच मदतीला येतात. तर इथं आमचे साहेब पण बघा कसे मस्तपैकी मटण हलवून घेत होते. तर सगळ्यांनी मटण बनवायचं म्हटलं की मदत केली. नंतर आमची काकीही आलेली होती, तिनेही मटण बनवायला मदत केली. व्यवस्थित असं छान हे मटण हलवून घेतलं आणि मटण आम्ही शिजवून घेतलं. तर याचा मी पुढचा पार्टही अपलोड करणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल की मी याचा रस्सा आणि मटणाचं सुक्कं कसं बनवलं. तर चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.